सर्व समाज बांधवांना क्रांतिकारी जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय लहुजी, जय भीम. आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आजच्या मीडियावरती सगळा बघतोय एक नवीन बातमी आलेली आहे कामगारांच्या बाबतीत. ही बातमी 2020 ला त्याची घोषणा झाली, पण अंमलबजावणी झाली नाही. आणि सरकार जेव्हा जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा तेव्हा काहीतरी फतवा काढतो आणि गोरगरीब जनतेला एक दिशाभूल करायचा हा मार्ग आहे. त्यांना आता सुचलं, ह्याच्या अगोदर का नाही जळ्या सगळ्यावी. कामगारावरती आटोनात म्हणजे अन्याय होतात, हाल होतात. कामगार क्षेत्रामध्ये अशी वाईट परिस्थिती झालेली आहे की उद्या जी बेरोजगार एकत्र झाले तर नेपाळ सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. मी आज दोघांचं संभाषण वाचलं. एकमेकाला आपण एकमेकावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा सरकार काय करते, जनतेच्या गोरगरिबीच्या पोटाला गोळ लावते आणि खा म्हणते. नाही खाता येत, नाही फेकता येत. आणि ह्या सरकारनी आता बीजेपीच्या सरकारनी अतिशय लोकांना दिशाभूल करायचा प्रयत्न केले. कुठल्याही समाजाला न्याय देत नाही. वाटल तेवढी काम दाम दंड वापरून इलेक्शन जिंकायचं ही त्यांची भूमिका आहे. परंतु जनता जर जनतेचा उद्रेक झाला तर यांना तळोचुका परिस्थितीशिवाय राहणार नाही. जनतेमध्ये तळागाळाच्या ग्राउंड लेवलला काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. प्रत्येक माणसाच्या घरापर्यंत जाऊन त्यांची परिस्थिती काय आहे हे जाणून घेतो, तेव्हा आम्हाला त्याची कर्तव्य वाटते. पण सरकारने हे फतवे द्यायचे बंद करून कुठलाही कार्यक्रम असला तर त्याची अंमलबजावणी होत नाही. सर्वात मोठी ही खंत आहे. आणि त्यातल्या त्यात मागासवर्गीय समाजाला किंवा मातंग समाजाला त्यांनी फक्त आश्वासन दिले, एकही काम पूर्ण झालं नाही. उदाहरणार्थ आरटीसी घोषणा केली, त्याला फंड नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला घोषणा केली, त्याला फंड दिला. नवजीवस्था सगळ्यांचं काम चालू आहे, ते फंडाची दिरंगाई चालू. अशा प्रकारे हे सरकार आहे आणि या सरकारने फक्त दिशाभूल करायचं काम केले. तर माझी कळकळीची विनंती आहे समाज बांधवांना की आपण यांच्या भूलचुकीला बळी न पडता आपल्याला उग्र आंदोलन करावं लागेल आणि सर्व समाज बांधवांनी एकत्र यावं. आंबेडकरवादी असतील, इतर समाजाचे असतील, त्यांना असं वाटत असत आमचं बरं चाललंय, आम्हाला काय करायचं. पण येणारी वेळ फार खतरनाक आहे आणि हे संविधानावरती घाव घालायचा प्रयत्न करते सरकार. तर बिलकुल सहन करण्यात येणार नाही. आणि इथून थोडा तरुण पिढी जागृत झालेले. फक्त एक आदेश मिळाला ना तर नेपाळ सारखी परिस्थिती व्हायला काही वेळ लागणार नाही. सरकारने त्याचं भान ठेवावं आणि या सगळ्या गोष्टीवरती सगळं बारकाईनं समाजामध्ये फार चिंतेचं वातावरण झालेलं आहे. सरकारने बारकाईने त्याच्यावर लक्ष देऊन लवकरात लवकर अंमलबजावणी करायची. अन्यथा उग्र आंदोलन होण्याच्या आम्ही सर्व मार्गावर आहे. धन्यवाद. थांबतो. जय